नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. मी आहे वैशाली. माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनल सुरू केलं आहे, मला तुम्ही सपोर्ट. A few moments later. मी चॅनलमध्ये दाखवणार तुम्हाला रेसिपी, फिरायला गेलेली माझी लाईफ दाखवणार. अजून नक्की बघायला विसरू नका. आणि मी आज नवीन ब्लॉग चालू केलेला आहे. तसंच माझ्यावरती सपोर्ट करा द्या. आणि मी आज माझा पहिला ब्लॉग आहे. तुम्ही बघायला. चला तर आपण आज खीर बनवूया. बदाम घेतले आहे, शेवया घेतल्या आहेत, काजू घेतले आहे, 2 चमचे तूप घेतलेला आहे, विलायची पावडर आणि बदाम कट करून घ्यायचे छोटे छोटे, लय पण बारीक नाही लय पण मोठे नाही. काजू बदामाचे तुकडे करायचे, नंतर कढईमध्ये फ्राय करायचे, नंतर शेवया टाकायच्या आणि तूप पण टाकायचं आणि लालसर कलर येईपर्यंत थोडं हलवून घ्यायचं. गरम केलेलं दूध ओतायचं, गरम दूध. मी साखर टाकली 3-4 चमचे. आम्हाला गोड लागतं ना, जसं तुम्हाला गोड हवे तशी तुम्ही साखर टाकू शकता. मी 4 चमचे साखर टाकलेली आहे आणि एकदम छान खीर झालेली आहे. विलायची पावडर टाकली आहे ह्याच्यामध्ये. खीर झालेली आहे. आता मी पीठ मळून घेते. चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि जरा पीठ मळल्यानंतर मग जरा 5 मिनटं ठेवायचं. भाजी बनवत आहे. जिरे आणि लसूण टाकले अशी फोडणीसाठी. तेल टाकलेलं आहे आणि घरचा काळा मसाला टाकते घरी बनवलेला. मी काही जास्त काही टाकत नाही. आणि वांग्याची भाजी बनवायची आहे, थोडीच बनवायची आहे, जास्त पण भाजी नाही आवडत आम्हाला. वांगे जरा तेलात फ्राय करायचे म्हणजे लवकर शिजतात. आणि जरा फ्राय केल्यानंतर थोडंसं पाणी वतायचं, गरम पाणी वतायचं. आणि डाळ पण टाकलेली आहे थोडीशी. आणि इथं मी वाटण्यासाठी शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता मी वाटण रेडी आहे. आता मी वाटण टाकणार आहे, जास्त पण काही टाकलं नाही. आणि 5 मिनटात माझी भाजी रेडी झालेली आहे. आणि इकडं मी आता भाजी इकडच्या गॅसवर ठेवणार आहे आणि इकडं चपाती बनवणार आहे. आता मी चपाती लाटून घेतलेली आहे गोल. एकदम छान चपाती आणि पीठ पण छान भिजलेलं आहे आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात चपात्या पीठ भिजल्यानंतर. एकदम छान मस्त आणि मस्त फुगलेली आहे चपाती. बघा चपाती किती छान फुगलेली आहे. आणि माझ्या हातच्या चपात्या घरच्यांना खूप आवडतात आणि छान एकदम लुसलुशीत होतात, मऊ. ही सोयाबीन दुपारी बनवलेली आहे. सोयाबीन पण आहे. मेथीची भाजी पण मला आवडती खूप बनवलेली, ती दाखवली नाही. आता मुगाच्या डाळीची बेसन पोळी बनवणार आहे. डाळ भिजू घातलेली आहे अर्धा तास. जिरे टाकलेले आहे, कोथिंबीर टाकलेले आहे, लसूण. आता ते वाटून घेतलेले आहे. त्यात टाकले आहे हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि हलवून घ्यायचं. ओवा पण थोडासा टाकायचा आणि असं पाणी जेवढं पाहिजे तेवढं हलवून घ्यायचं आहे. आणि तव्यावरती फ्राय करायची. एकदम छान आणि खरपूस आणि एकदम छान भाजायची मंद गॅसवरती. आणि छान लागते ही बेसन पोळी. नक्की करून बघा. आपल्या बेसन पिठापेक्षा ही छान पोळी लागते आहे. आजचं जेवण कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला तर खूप आवडलं, आमच्या घरच्यांना तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा,
आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय बाय. नमस्कार. बाय बाय.